शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सहपरिवार शिर्डी येथे भेट देत श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांनी श्री साईबाबांच्या समाधीसमोर नतमस्तक होत राज्यातील जनतेच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना केली। दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने खासदार राऊत यांचा सत्कार करण्यात आला। संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी शाल, श्रीफळ व साईबाबांच्या प्रतिमा देऊन त्यांचं स्वागत केलं। यावेळी संस्थानचे जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे उपस्थित होते। शिर्डी दौऱ्यादरम्यान खासदार राऊत यांनी संस्थानच्या विविध सेवा, सुविधा व विकास कामांची माहिती घेतली। साईनगरीत येणाऱ्या देश-विदेशातील भाविकांसाठी संस्थानकडून राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांचं त्यांनी कौतुक केलं। यावेळी मंदिर परिसरात भाविकांनी खासदार राऊत यांचं स्वागत केलं। साईबाबांप्रती असलेली श्रद्धा व्यक्त करत त्यांनी साईंच्या आशीर्वादामुळेच समाजात शांतता, ऐक्य आणि प्रगती नांदावी अशी भावना व्यक्त केली। समर्थ गावकरी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी राहुल फुंदे, शिर्डी। आज खूप महिन्यांनी शिर्डीत येण्याचा योग आला आणि अर्थात श्री साईबाबांच्या मंदिरात आलो, सहकुटुंब आलो, मित्रपरिवारासह आलो। या भूतलावर, पृथ्वीवर फार कमी जागा अशा आहेत की जिथे गेल्यावर मनातला राग, लोभ, मत्सर, द्वेष नष्ट होतो आणि मनाला एक प्रकारची शांतता आणि समाधान लाभतं। त्यातली ही एक जागा म्हणजे साईबाबांचं समाधीस्थळ, साईबाबांचं मंदिर। आणि जेव्हा जेव्हा मी आलो त्या प्रत्येक वेळेला इथे काही ना काहीतरी नव्यानं सुधारणा झालेल्या दिसतात। आज सुद्धा मी पाहिलं की काही नवीन कामं झाली आहेत, नवीन कामं होत आहेत आणि कमालीची स्वच्छता, टापटीप, शिस्त, कुठेही गडबड नाही, गोंधळ नाही। म्हणजे जिथे खरोखर मंदिरात आल्याचं जे काय एक सुख मिळतं ते इथे मला मिळालं। मला सांगायला हरकत नाही, मी फार कमी वेळा मंदिरात जातो, पण जिथे जातो त्यातलं सर्वोच्च जे स्थान आहे ते साईबाबांचं मंदिर आहे। इथे आल्यावरती पुन्हा एकदा यावं असं वाटतं। ही जी ओढ आहे पुन्हा येण्याची, हीच या मंदिराची आणि साईबाबांची शक्ती आहे असं मी मानतो। मी माझ्या इकडल्या सर्व सेवेकरांना, त्यांना मी अधिकारी म्हणणार नाही, ते सेवेकरी आहेत, सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। आणि हे कार्य जे आहे साईबाबांचं ते फक्त धार्मिक नाही, आध्यात्मिक नाही, तर ते सामाजिक कार्य आहे। ते कार्य आपण असंच पुढे न्या, या शुभेच्छा। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com।